नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं ऑल एक्झाम कट्टा या ऍप वरती स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनचं जे आपलं टायटल आहे ते आहे लँग्वेज बेसिक कॉन्सेप्ट थिअरीज अँड पेडागॉजिकल फाउंडेशन्स असं आहे. ऑल एक्झाम कट्टा या ऍप वरती एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता जाहिरात क्रमांक 114 115 तसेच सेट नेट पेपर 2 इंग्लिश साठी संपूर्ण मार्गदर्शन कोर्स आता आलेला आहे. संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला असून 10 ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील आहे. या एक्झाम मध्ये एकाच 4 निगेटिव्ह मार्किंग स्कीम पॅटर्न आहे. एक्झाम लाईव्ह इंटरफेस असून सविस्तर अनालिसिस सह आपण इथे दिलेला आहे. आजच ऍप डाउनलोड करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर क्लिक करा आणि तिथे संपर्कासाठी नंबर दिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवात करूया लँग्वेज बेसिक कॉन्सेप्ट थिअरीज अँड पेडागॉजिकल फाउंडेशन्स या टॉपिक वरती. सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये काय दिलेलं आहे बघा. लँग्वेज इज द चीफ मीन्स ऑफ ह्युमन कम्युनिकेशन. याचा अर्थ काय आहे की भाषा ही जी आहे ही अतिशय महत्वाचं मीडियम आहे ह्युमन कम्युनिकेशन साठी. इट हेल्प्स अस एक्सप्रेस थॉट्स, फिलिंग्स, आयडियाज अँड एक्सपिरियन्सेस. म्हणजे आपण एकमेकांच्या आयडिया समजून घेण्यासाठी, एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी, एकमेकांचे अनुभव समजून घेण्यासाठी लँग्वेजचा वापर करतो. इट इज ऑल्सो कनेक्टेड विथ कल्चर, आयडेंटिटी, लर्निंग अँड सोसायटी. याचं कनेक्शन कशासोबत आहे? कल्चर आहे, आयडेंटिटी आहे, लर्निंग आहे म्हणजे शिकण्यासाठी आणि समाजासोबत. इन एज्युकेशन, लँग्वेज इज द बेस ऑफ रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, थिंकिंग अँड अंडरस्टँडिंग. जर आपण एज्युकेशनचा विचार केला तर भाषा ही कशासाठी वापरली जाते? तर चारही जे स्किल्स आहेत आपण ज्याला म्हणतो LSRW, आणि आपण विचारही करू शकतो आणि समजून घेऊ शकतो. तर इथे आपण इंट्रोडक्शन मध्ये भाषेविषयी थोडक्यात समजून घेतलेले आहे. नेक्स्ट आपण बघूया. आता इथे मिनिंग ऑफ लँग्वेज इथे आपल्याला समजून घ्यायचं आहे की भाषा म्हणजे काय एक्झॅक्टली. तर लँग्वेज इज अ सिस्टम ऑफ सिम्बॉल्स यूज फॉर कम्युनिकेशन. म्हणजे भाषेला एक सिस्टम म्हटलं आहे. कशाची? तर सिम्बॉल्सची. म्हणजे इथे वर्ड्स जे आहेत, शब्द जे आहेत त्याला सिम्बॉल्स म्हटलेलं आहे. आणि या सिस्टमचा उपयोग आपण एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी, एकमेकांशी बोलण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी करतो. इट इन्क्लूड साऊंड, वर्ड्स, सायन्स, गेस्चर्स अँड रूल्स. आता हे फार महत्वाचं आहे. यामध्ये काय येतं? साऊंड्स येतात. बरोबर. साऊंड्स आहेत. साऊंड्स पासून काय तयार होतात? वर्ड्स तयार होतात. आता इथे सायन्स देखील आहेत आणि गेस्चर्स देखील दिलेले आहेत आणि रूल्स ज्याला आपण म्हणतो. इट हेल्प्स ह्युमन बिईंग शेअर मिनिंग विथ अदर्स. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा आपण भाषा वापरतो, जे शब्द वापरतो, जे सायन्स वापरतो, हे मिनिंगफुल असतात आणि त्या समजून घेण्यासाठी आपण एकमेकांशी त्याचा यूज करत असतो. साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं याची व्याख्या काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लँग्वेज? लँग्वेज इज अ रूल गवर्न सिस्टम फॉर कम्युनिकेटिंग आयडियाज अँड इमोशंस. सो दिस इज द सिंपल डेफिनेशन ऑफ लैंग्वेज. यहाँ पे हम नेक्स्ट देखते हैं. इंपॉर्टेंट डेफिनेशंस यहाँ पे दिए. जो थिंकर्स है उन्होंने कुछ डेफिनेशन दिए लैंग्वेज के, वो यहाँ हम डिस्कस करेंगे. एडवर्ड सपीर ने एक डेफिनेशन दी है. क्या है डेफिनेशन? देखिए, लैंग्वेज इज अ ह्यूमन एंड नॉन इंस्टिंक्टिव मेथड ऑफ कम्युनिकेशन. उसने क्या कहा है? ह्यूमन का है लैंग्वेज. कोई लैंग्वेज इज अ ह्यूमन एंड नॉन इंस्टिंक्टिव मेथड, एक मेथड है फॉर कम्युनिकेशन. सेकंड वन जो है फर्डिनांड डी सॉसर ने कहा है. डेफिनेशन क्या दी है? लैंग्वेज इज अ सिस्टम ऑफ साइंस. सिस्टम ऑफ साइंस बोला है. साइंस मीन्स व्हाट? वर्ड्स को उसने साइंस कहा है फर्डिनांड डी सॉसर ने. नोम चोम्स्की जो है, नोम चोम्स्की की जो डेफिनेशन है वो क्या है? लैंग्वेज इज एन इनेट ह्यूमन कैपेसिटी. उसे ह्यूमन कैपेसिटी का है, बट कौन सी? इनेट ह्यूमन कैपेसिटी. तो अभी हमने जो देखे हैं इंपॉर्टेंट डेफिनेशंस यहाँ पे स्क्रीन पे दिए. एडवर्ड सपीर है, फर्डिनांड डी सॉसर है, नोम चोम्स्की है. तो आपको ये भी याद रखना है क्योंकि बहुत इंपॉर्टेंट ऐसा टॉपिक है. उसके बाद में हम देखते हैं बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ लैंग्वेज. कौन से बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ लैंग्वेज? कौन से बेसिक कॉन्सेप्ट्स हैं? लैंग्वेज इज सिस्टमैटिक. ये वर्ड ध्यान में रखना है आपको. लैंग्वेज इज सिस्टमैटिक. लैंग्वेज इज सिंबॉलिक. साइंस है. लैंग्वेज इज सिंबॉलिक. Language is social, yes, to understand social. You can say society also. That is social, used by all. Language is cultural also.
Language is creative. Yes, this is creative. So with the help of language, we can do anything creative, and we can convey our emotions and other things with this. Language is dynamic. So this language is active. It is not passive. सो हर बार हम जब बात करते हैं नया मीनिंग वहां से हमें समझ में आता है. देयरफॉर लैंग्वेज इज डायनामिक एक्टिव. दिस इज नॉट अ पैसिव. आपको ये भी ध्यान में रखना है. एंड लैंग्वेज इज रूल गवर्न. सो लैंग्वेज में कुछ रूल्स यूज किए जाते हैं, बहुत ही इंपॉर्टेंट ऐसे रहते हैं, वो फॉलो करके हमें लैंग्वेज यूज करना पड़ता है. सो हमने अभी स्क्रीन पे जो देखे हैं बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ लैंग्वेज हमने यहाँ पे देखे हैं. नेक्स्ट देखते हैं नेचर ऑफ लैंग्वेज. नेचर कैसा है, इसका स्वरूप ज्याला आपण म्हणतो कसा आहे. लैंग्वेज इज ह्यूमन. ह्यूमन ही कहा है. लैंग्वेज इज यूज बाय ह्यूमंस एक्चुअली. सो इसलिए लैंग्वेज इज इक्वल टू ह्यूमन किया है. इट इज लर्न थ्रू एक्सपोजर एंड प्रैक्टिस. डायरेक्टली हम आप किसी की बर्थ हो गई, उसके बेबी होता है, जो छोटा बेबी होता है उससे भी प्रैक्टिस करनी पड़ती है, और ग्रेजुअली हम लैंग्वेज वो पढ़ते हैं जिसे एक्सपोजर दिया जाता है, और उसके बाद में प्रैक्टिस के साथ हम लैंग्वेज अच्छे तरीके से यूज कर सकते हैं. इट चेंजेस विद टाइम. ये बहुत इंपॉर्टेंट है. लैंग्वेज ऐसा फिक्स पैटर्न जो कहते हैं हम उसे, कि जो साइंस है, वर्ड्स है, हर दिन कुछ वर्ड्स आउटडेटेड होते हैं, नए वर्ड्स लैंग्वेज में आते हैं. सो इट चेंजेस विद टाइम. इसीलिए यह कहा है इट चेंजेस विद टाइम. इट हैज स्पोकन एंड रिटन फॉर्म. ये इंपॉर्टेंट है, स्पोकन एंड रिटन फॉर्म. वर्ल्ड में बहुत सारी लैंग्वेजेस है. वर्ल्ड में जो लैंग्वेजेस है वो कुछ स्पोकन फॉर्म में है, कुछ स्पोकन और रिटन फॉर्म में है. तो हमें ये भी समझना है. अगर आप इंडिया का एग्जाम्पल यहाँ पे लेते हैं तो इंडिया में बहुत सारी लैंग्वेजेस यूज की जाती है. कुछ ऐसी भाषाएं हैं जो स्पोकन फॉर्म में खाली, और कुछ ऐसी भाषाएं जो स्पोकन एंड रिटन फॉर्म में. एग्जाम्पल इज मराठी, स्पोकन एंड रिटन फॉर्म में. और कुछ सोसाइटी की ऐसी लैंग्वेजेस है जो स्पोकन फॉर्म में खाली, और वो फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन हैंडओवर की जाती है. हैंडओवर मीन्स आई मीन टू से व्हाट, घर में जब यूज करते हैं तो उनका जो उनके जो बच्चे होते हैं वो सीखते हैं और वो आगे के जनरेशन को जाता है. इट हेल्प्स इन थिंकिंग एंड लर्निंग. सो हमें सोचने में मजबूर करती है लैंग्वेज, और वी कैन लर्न बाय दिस. इट इज यूज डिफरेंटली इन डिफरेंट कॉन्टेक्स्ट. यस, लैंग्वेज इज कॉन्टेक्चुअल. लैंग्वेज जो है, कोई भी वर्ड हम जब यूज करते हैं तो लैंग्वेज कॉन्टेक्स्ट, लैंग्वेज का जो यूज है वो कॉन्टेक्चुअल होता है. कॉन्टेक्स्ट के हिसाब से, सिचुएशन के हिसाब से हमें उसका मीनिंग लेना पड़ता है. सो दिस इज द नेचर ऑफ लैंग्वेज. अब आगे देखते हैं. अभी लैंग्वेज के फंक्शंस कौन से, फंक्शंस ऑफ लैंग्वेज. सो फंक्शंस में क्या है, कम्युनिकेटिव है, शेयरिंग इंफॉर्मेशन के लिए. सो दिस इज द फंक्शन ऑफ लैंग्वेज. एक्सप्रेसिव है, वी कैन एक्सप्रेस आवरसेल्व्स, हम एक्सप्रेस कर सकते हैं, एक्सप्रेसिंग फीलिंग्स है. दिस इज द फंक्शन ऑफ लैंग्वेज. दिस इज सोशल. सोशल क्यों कहा गया है, बिकॉज लैंग्वेज हेल्प्स टू बिल्ड रिलेशनशिप, बिल्डिंग रिलेशनशिप्स. लैंग्वेज इज कल्चर, कल्चरल है. लैंग्वेज फंक्शन जो है, कल्चरल फंक्शन क्या है, प्रिजर्विंग वैल्यूज एंड ट्रेडिशंस के लिए इंपॉर्टेंट है. फंक्शन है नेक्स्ट कॉग्निटिव. कॉग्निटिव फंक्शन में क्या आता है, सपोर्टिंग थिंकिंग एंड रीजनिंग. ये बहुत इंपॉर्टेंट है, सपोर्टिंग थिंकिंग एंड रीजनिंग. नेक्स्ट वन इज व्हाट, एजुकेशनल है, हेल्पिंग टीचिंग एंड लर्निंग. सो हमने अभी जो स्क्रीन पे देखे हैं सब फंक्शंस है लैंग्वेज के. आपको याद रखना है नेचर क्या है, बेसिक कॉन्सेप्ट्स कौन से हैं, और फंक्शंस क्या है लैंग्वेज के. सो इस प्रकार से हमने यहाँ पे बेसिक कॉन्सेप्ट्स देखे हैं, नेचर ऑफ लैंग्वेज देखा है, और फंक्शंस ऑफ लैंग्वेज देखा है. नेक्स्ट देखते हैं फाउंडेशंस ऑफ लैंग्वेज. अभी इसका जो बेस है लैंग्वेज का, कहां से स्टार्ट होता है, कैसे स्टार्ट होता है. हमारा जो टॉपिक है बहुत इंपॉर्टेंट है. बायोलॉजिकल फाउंडेशन क्या होता है, यहाँ पे ब्रेन का यूज होता है, एंड स्पीच ऑर्गन्स सपोर्ट लैंग्वेज. जब आप कुछ बोलते हो तो आप सोचते हो, सो आपका ब्रेन आपको मजबूर करता है सोचने के लिए, और जो स्पीच ऑर्गन्स है वो सपोर्ट करते हैं लैंग्वेज को. जैसे हमारा वी कैन से व्हाट आर माउथ ऑर्गन्स में जो वी कैन से व्हाट वोकल कॉर्ड्स, जो वोकल कॉर्ड्स है, टंग है, जब हम यूज करते हैं स्पीच ऑर्गन्स हम जिसे कहते हैं. नेक्स्ट इज व्हाट,
साइकोलॉजिकल फाउंडेशन क्या है? मेमोरी है, आपके मेमोरी में रहना जरूरी है, थिंकिंग है, आपको सोचना है। एंड परसेप्शन, अंडरस्टैंडिंग जिसे कहते हैं, परसेप्शन, हेल्प लैंग्वेज। सोशल फाउंडेशन क्या है? सोशल फाउंडेशन में आता है इंटरेक्शन डेवलप्स लैंग्वेज। जब आप किसी से इंटरैक्ट करते हो तो आपकी लैंग्वेज डेवलप होती है, तो ये फाउंडेशन है लैंग्वेज का। कल्चरल फाउंडेशन क्या है? लैंग्वेज कैरीज कल्चर, जो आपका कल्चर है, अलग अलग कल्चर है, ये क्या करता है? कैरी करता है, एक फाउंडेशन है। एंड एजुकेशनल फाउंडेशन में क्या आता है? स्कूल डेवलप्स फॉर्मल लैंग्वेज स्किल्स। अब ये आपको समझना है यहाँ पे, अगर आप स्कूल में पढ़ रहे हो और आपकी वहां पे जो भाषा आप पढ़ रहे हो आपकी इंग्लिश कंसीडर कीजिए फॉर्मल लैंग्वेज स्किल्स स्टडी करने के लिए, LSRW। अगर आपको इंग्लिश पता नहीं है, आप स्कूल में जा रहे हो, वहां पे इंग्लिश आप सीख रहे हो, इसका मतलब आप फॉर्मल लैंग्वेज स्किल्स सीख रहे हो। नेक्स्ट देखते हैं, लैंग्वेज डेवलपमेंट किस तरीके से होती है? लैंग्वेज डेवलपमेंट किस तरीके से होती है? देखिए, लैंग्वेज डेवलपमेंट मीन्स लर्निंग टू अंडरस्टैंड एंड यूज लैंग्वेज। लैंग्वेज डेवलपमेंट का मीनिंग ही है लर्निंग टू अंडरस्टैंड, सीखना है समझने के लिए, और वही यूज करनी है लैंग्वेज। इट बिगिंस फ्रॉम अर्ली चाइल्डहुड। कब स्टार्ट होता है लैंग्वेज डेवलपमेंट? चाइल्डहुड से, अर्ली चाइल्डहुड। चिल्ड्रन लर्न थ्रू लिसनिंग, इमिटेशन, इंटरैक्शन, थिंकिंग एंड प्रैक्टिस। आप देखिए ना, हम भी जब छोटे थे, हमने दूसरों को सुना, उसके बाद में वही इमिटेट किया, वही वर्ड्स इंटरैक्शन के लिए यूज किए, वही वर्ड्स यूज करके थिंक किया और उसकी प्रैक्टिस की। Then different scholars explain this process through different theories। अब इसके जो है लैंग्वेज डेवलपमेंट के बहुत सारे थिंकर्स है, बहुत सारे स्कॉलर्स है, उन्होंने ये प्रोसेस जो है अलग अलग थियरी से बताई है कि लैंग्वेज डेवलपमेंट किस तरीके से होता है। तो यहाँ पे हमने देखा है लैंग्वेज डेवलपमेंट। हम अब देखते हैं कौन से थियरीज है यहाँ पे। एक थियरी देखिए, बिहेवियरिस्ट थियरी जिसे कहते हैं, इंपॉर्टेंट है, सब ध्यान में रखिए। बिहेवियरिस्ट थियरी कौन सी है? बिहेवियरिस्ट थियरी क्या है? इसमें कौन से थिंकर ने पुटअप की है? B.F. स्किनर ने ये थियरी के बारे में कहा है, बिहेवियरिस्ट थियरी। लैंग्वेज इज लर्न थ्रू इमिटेशन एंड हैबिट फॉर्मेशन। क्या कहा है? लैंग्वेज हम कैसे सीखते हैं? इमिटेट करके, और ये हैबिट हो जाती है हमारे आगे। सो बिहेवियरिस्ट, सो ये बिहेवियर है, आप इमिटेट करते हो और वही आपकी हैबिट फॉर्मेशन करती है। रिपीटेशन एंड रीइंफोर्समेंट आर इंपॉर्टेंट। रिपीट करना, रीइंफोर्स करना, उसका बार बार उसका उपयोग करना जिसे हम कहते हैं। एनवायरमेंट प्लेज अ मेजर रोल। लैंग्वेज, ये बिहेवियरिस्ट थियरी में जो है एनवायरमेंट आपको जो मिलता है ये बहुत इंपॉर्टेंट है। वही डिसाइड करता है कि किस तरीके से आप लैंग्वेज स्टडी करते हो। सो इमिटेटिंग द बिहेवियर ऑफ अदर्स। क्लासरूम यूज देखिए, ड्रिल्स, रेपिटेशन, ओरल प्रैक्टिस, प्रेज एंड करेक्शन। ड्रिलिंग मींस प्रैक्टिस, रिपीट करो, ओरल प्रैक्टिस करो फिर से, अगर अच्छे से होता है प्रेज करो, अगर कुछ गलत है तो करेक्ट करो। दैट इज कॉल्ड बिहेवियरिस्ट थियरी। यहाँ पे आप ध्यान में रखिए, B.F. स्किनर ने ये थियरी पुटअप की है, इसका नाम है बिहेवियरिस्ट थियरी। नेक्स्ट देखते हैं नेटिविस्ट थियरी। ये किसकी है? तो नेटिविस्ट थियरी जो है थिंकर है नोम चॉम्स्की। अब नोम चॉम्स्की क्या कहता है प्रोसेस को? चिल्ड्रन आर बॉर्न विथ एन इन्नेट एबिलिटी टू लर्न लैंग्वेज। उनके पास इन्नेट ऑलरेडी रहती है वो एबिलिटी लैंग्वेज स्टडी कर, लैंग्वेज सीखने की। इसे क्या कहा है उसने? चॉम्स्की कहता है, चॉम्स्की प्रोपोज लैंग्वेज एक्विजिशन डिवाइस। लैंग्वेज एक्विजिशन डिवाइस का है LAD, जिसे हम कहते हैं LAD। चिल्ड्रेन कैन क्रिएट न्यू सेंटेंसेस नेचुरली। यहाँ पे देखिए बिहेवियरिस्ट थियरी में हमने देखा है कि दूसरों को इमिटेट करना है। नोम चॉम्स्की ने क्या कहा है कि जो बच्चे होते हैं, चिल्ड्रेन क्या करते हैं? न्यू सेंटेंसेस नेचुरली क्रिएट कर सकते हैं। क्लासरूम यूज कैसे होता है इसका? गिव रिच लैंग्वेज एक्सपोजर एंड नेचुरल कम्युनिकेशन प्रैक्टिस। ये नेटिविस्ट थियरी में बताया गया है। शॉर्ट में हमने यहाँ देखा है नोम चॉम्स्की ने क्या कहा है, इन्नेट एबिलिटी का है और नेटिविस्ट थियरी के अंदर है। हम देखते हैं कौन सी थियरी, दैट इज कॉग्निटिव थियरी।
अब ये कॉग्निटिव थियरी क्या है रिलेटेड टू लैंग्वेज? थिंकर है जीन पियागेट, इसकी ये थियरी है कॉग्निटिव थियरी। लैंग्वेज डेवलप्स विथ मेंटल ग्रोथ, जैसे आपकी मेंटल ग्रोथ होती है उसी तरीके से आप लैंग्वेज सीखते जाते हैं। थिंकिंग एंड कॉन्सेप्ट फॉर्मेशन सपोर्ट लैंग्वेज, ये इंपॉर्टेंट है। सोचना और कॉन्सेप्ट को फॉर्म करना, आप खुद सोचते हो, आप कॉन्सेप्ट फॉर्म करते हो, कुछ आइडियाज फॉर्म करते हो और ये लैंग्वेज सीखने में सपोर्ट करता है। चिल्ड्रेन लर्न थ्रू एक्सपीरियंस, जैसे जैसे एक्सपीरियंस आते जाता है चिल्ड्रेन को उसी प्रकार से क्या होता है वो लैंग्वेज लर्न करते हैं। क्लासरूम में यूज कैसे कर सकते हैं कॉग्निटिव थियरी का? यूज पिक्चर्स, ऑब्जेक्ट्स, एक्टिविटीज, स्टोरीज एंड एग्जांपल्स। तो ये यूज करना है कॉग्निटिव थियरी के हिसाब से इन द क्लासरूम टू टीच एनी लैंग्वेज और टू लर्न एनी लैंग्वेज। तो इस प्रकार से हमने कुछ थियरीज देखे हैं, आगे देखते हैं। यहां पे दी है सोशल इंटरैक्शनिस्ट थियरी, सोशल इंटरैक्शनिस्ट थियरी। अब ये थियरी जो है थिंकर्स कौन है? लेव वेगोप्स्की एंड जेरोम ब्रूनर, ये दोनों ने ये पुटअप की है सोशल इंटरैक्शनिस्ट थियरी। लैंग्वेज डेवलप्स थ्रू सोशल इंटरैक्शन, लैंग्वेज कैसे डेवलप होती है? सोशल इंटरैक्शन में। पेरेंट्स, टीचर्स एंड पीयर्स हेल्प लैंग्वेज ग्रोथ, पेरेंट्स है, टीचर्स है, जो आजू बाजू के उनके दोस्त है, कलीग्स है, उनके हिसाब से उनके साथ रह के लैंग्वेज ग्रोथ होती है। और यहाँ पे एक कॉन्सेप्ट दिया है दैट इज ZPD। नाउ क्लासरूम यूज क्या है? डिस्कशन है, ग्रुप वर्क है, स्टोरी टेलिंग है, क्वेश्चनिंग है एंड स्कैफोल्डिंग है। तो इस प्रकार से ये थियरी में हमें दिया है कि किस प्रकार से और चिल्ड्रन जो है या फिर स्टूडेंट जो है किस प्रकार से लैंग्वेज लर्न करते हैं। हम नेक्स्ट देखते हैं कौन सी थियरी दी है। कंस्ट्रक्टिविस्ट थियरी क्या है? कंस्ट्रक्टिविस्ट थियरी में क्या दिया है? त्या अगोदर इथे ऑल एक्झाम कट्टा हे ऍप जे आहे डाउनलोड करा आणि त्यावर ते MPSC सहाय्यक प्राध्यापक व अधिवाक्यता जाहिरात क्रमांक 114 115 तसेच सेट नेट पेपर टू इंग्लिश साठी संपूर्ण मार्गदर्शन कोर्स आता ऑल एक्झाम कट्टा ऍपवर उपलब्ध आहे। तसेच संपूर्ण अभ्यासक्रम इथे कव्हर केलेला आहे। 10 ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील आपण तिथे घेतलेले आहे आणि याला निगेटिव्ह मार्किंग पॅटर्न आहे एक्झाम मध्ये। एक्झाम लाईक इंटरफेस या ऍपचा आहे, सविस्तर अनालिसिस दिलेला आहे आणि आजच हे ऍप डाउनलोड करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा, तिथे संपर्कासाठी नंबर दिलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे। आता आपण ही थियरी समजून घेऊया। कंस्ट्रक्टिव्हिस्ट थियरी काय आहे? लर्नर्स ऍक्टिव्हली कन्स्ट्रक्ट लँग्वेज नॉलेज। मग कसं? तर लर्निंग हॅपन्स थ्रू एक्सपिरियन्स अँड मिनिंगफुल यूज, अनुभवातनं आणि जो मिनिंगफुल यूज आहे त्यातनं। मिस्टेक्स आर पार्ट ऑफ लर्निंग, यात सांगितलं मिस्टेक्स ज्या होतात ते पार्ट ऑफ लर्निंग आहे। आणि क्लासरूम यूज काय? प्रोजेक्ट आहे, रोल प्ले, गेम्स, टास्क अँड रिअल लाईफ कम्युनिकेशन। नेक्स्ट बघूयात आपण काय दिलेलं आहे, स्टेजेस ऑफ लँग्वेज डेव्हलप। आता यातल्या स्टेजेस कुठल्या लँग्वेज डेव्हलपमेंट मधल्या? तर प्री लिंग्विस्टिक स्टेज ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जिथे शब्दांचा वापर होत नाही, कुठल्या वेगवेगळ्या आवाजांचा, लहान बेबीच्या बाबतीत बघा तुम्ही क्राईंग, कुईंग, बॅबलिंग। वन वर्ड स्टेज आहे, सिंगल वर्ड्स युजिंग सिंगल वर्ड्स। टू वर्ड स्टेज आहे, शॉर्ट कॉम्बिनेशन्स करणे। टेलिग्राफिक स्टेज आहे, शॉर्ट मिनिंगफुल सेंटेन्सेस तयार करणे। आणि लेटेस्ट स्टेज आहे, कम्प्लीट सेंटेन्सेस अँड फॉलोइंग ग्रामर। तर ह्या स्टेजेस आहेत लँग्वेज डेव्हलपमेंट मधल्या, या तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायच्या आहेत। आता पेडागॉजिकल फाउंडेशन्स काय आहेत बघा। लँग्वेज टीचिंग शुड डेव्हलप ऑल 4 स्किल्स। लँग्वेज टीचिंग म्हटल्यानंतर ऑल 4 स्किल्स कुठले? तर LSRW, लिसनिंग अँड स्पीकिंग कम बिफोर रीडिंग अँड रायटिंग। हे बघा LSRW दिलेलं आहे। लिसनिंग आणि स्पीकिंग हे अगोदर येतं, कशाच्या? रीडिंग अँड रायटिंगच्या। ग्रॅमर शुड बी टॉट इन कॉन्टेक्स्ट, ग्रॅमर जे शिकवायचंय, व्याकरण जे शिकवायचंय ते कॉन्टेक्स्ट मध्ये, सिच्युएशन मध्ये शिकवायचंय। त्याचं शिकवणं म्हणजे इट मस्ट नॉट बी रोबो लाईक,
और मेकॅनिकल नसावं. व्होकॅब्युलरी शुड बी डेव्हलप्ड थ्रू मिनिंगफुल यूज. व्होकॅब्युलरी जी आहे कशी एनरिच करायची आहे, शब्दसाठा कसा वाढवायचा आहे ते इथे दिलेलं आहे. लर्नर्स नीड प्रॅक्टिस, एक्सपोजर अँड कॉन्फिडन्स. आणि लर्नर जे असतात त्याला प्रॅक्टिसची गरज असते, एक्सपोजरची गरज असते आणि कॉन्फिडन्स त्यांचा बुस्टअप करणं फार गरजेचं असतं. आता 4 लँग्वेज स्किल्स कुठले आहेत मग ते दिलेले आहेत बघा. LSRW. LSRW म्हणजे काय? अंडरस्टँडिंग स्पोकन लँग्वेज, एक्सप्रेसिंग ओरली, अंडरस्टँडिंग रिटर्न लँग्वेज अँड एक्सप्रेसिंग आयडियाज इन रिटर्न फॉर्म. आता बघा, जेव्हा आपण लहान बेबी बघतो किंवा आपण लहान असताना सगळ्यात अगोदर ऐकलं, बरोबर, ते शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपण जेव्हा फॉर्मल स्कूलिंग जेव्हा करतो त्यावेळेस आपल्याला रीडिंग अँड रायटिंग शिकवलं जातं. तर ह्या 4 स्किल्स महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण कुठलीही भाषा शिकतो तेव्हा आपल्याला हे 4ही स्किल्स अक्वायर करायचे असतात. LSRW. आपण असं म्हणू शकत नाही आय नो ओनली लिस्निंग अँड स्पीकिंग बट आय डोंट नो रीडिंग अँड रायटिंग, असं होणार नाही. इथे तुम्हाला LSRW मध्ये तुम्हाला पूर्ण लँग्वेज जर शिकायची असेल तर. इथे एक प्रश्न पडू शकतो, जर फक्त ती एखादी भाषा फक्त स्पोकन फॉर्म मध्ये असेल तर तिथे रीडिंग आणि रायटिंगचा प्रश्न येणार नाही, राईट. पण ज्या भाषा स्पोकन आणि रिटन फॉर्म मध्ये आहे त्या शिकण्यासाठी LSRW इम्पॉर्टंट आहे. 4 लँग्वेज स्किल्स आपण आता बघितले. आता मेथड्स ऑफ लँग्वेज टीचिंग आपण बघूया की कुठल्या मेथड्स आहेत भाषा शिकवण्याच्या. आता इथे काही मेथड्स मी दिलेले आहेत बघा. ग्रॅमर ट्रान्सलेशन मेथड काय आहे? ग्रॅमर अँड ट्रान्सलेशन येते येतं. डिरेक्ट मेथड म्हणजे काय? टार्गेट लँग्वेज यूज करायची, जी भाषा शिकवायची तिचा यूज डायरेक्ट करायचा आहे. ऑडिओ लिंग्वल मेथड म्हणजे ऑडिओ लिंग्वल म्हणजे काय? ऑडिओ म्हणजे ड्रिल्स, प्रॅक्टिस करणे, रीडिंग प्रॅक्टिस साठी देणे आणि ते रिपीट करणे, दॅट इज अंडर ऑडिओ लिंग्वल मेथड. कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग, CLT ज्याला म्हणतो आपण, रिअल कम्युनिकेशन करायला. आणि TBL ज्याला म्हणतो आपण, टास्क बेस्ड लर्निंग, लर्निंग थ्रू मिनिंगफुल टास्क, लर्निंग थ्रू मिनिंगफुल टास्क. तर या मेथड्स आहेत काही महत्वाच्या, त्या आपण इथे आता डिस्कस केलेल्या आहेत. आता टीचरचा रोल काय आहे या ठिकाणी? व्हॉट इज द रोल ऑफ टीचर? तर रोल बघा काय आहे, तर प्रोव्हाइड रिच लँग्वेज एन्व्हायरमेंट. टीचरचं काम आहे की चांगलं एन्व्हायरमेंट मुलांना देणं, एनकरेज स्पीकिंग अँड क्वेश्चनिंग, त्यांना बोलण्यास भाग पाडणं आणि प्रश्न विचारायला लावणं. यूज स्टोरीज, पोएम्स, ऍक्टिव्हिटीज अँड डिस्कशन्स. म्हणजे टीचरचं काम काय आहे की त्यांनी स्टोरीज यूज करायच्या आहेत वेगवेगळ्या, तिथेच वेगवेगळ्या कविता ज्याला पोएम यूज करायच्या आहेत, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत आणि डिस्कशन त्याचं करायचं आहे. म्हणजे एक्सपोजर द्यायचं आहे थोडक्यात कुणाला, विद्यार्थ्यांना. करेक्ट मिस्टेक्स पॉझिटिव्हली. एखाद्यानं मिस्टेक केली तर त्याला चिडायचं नाही, तर ती पॉझिटिव्हली सांगायचं, अरे असं नाही, या पद्धतीनं केलं असतं तर मग करेक्ट असतं. तुला येत नाही, तुला जमत नाही, ते जमत, या प्रकारे आपल्याला. म्हणजे रोल ऑफ टीचर बघा फार महत्वाचं आहे. मी मुद्दामून एक्सप्लेन करतोय तुम्हाला. बऱ्याच वेळेस काय होतं, मिस्टेक्स ज्या झाल्या की त्याला निगेटिव्हली सांगण्यात येऊ नये. सपोर्ट स्लो लर्नर्स, आणि जे स्लो लर्नर्स आहेत त्यांना सपोर्ट करणं टीचरचं काम आहे. यूज मदर टंग वेन नेसेसरी. असंही होणार नाही की प्रत्येक वेळेस तुम्ही आता लँग्वेज शिकवताय आणि कम्प्लिटली टार्गेट लँग्वेज यूज करताय. इन बिटवीन मध्ये मध्ये जर तुम्हाला असं वाटलं की मदर टंगची गरज आहे, यूज दॅट. मेक लँग्वेज लर्निंग मिनिंगफुल. सो मिनिंगफुल तुमचे आउटपुट्स इथे येतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण रोल ऑफ टीचर इथे बघितलेलं आहे. आता आपण बघूया कन्क्लुजन याचं काय. आतापर्यंत या टॉपिकचं डिस्कशन जे केलेलं आहे त्याचं कन्क्लुजन आपण बघूया. त्यानंतर आपल्याला PYQs इथे बघायचे आहेत. बघा, लँग्वेज इज सिस्टमॅटिक, वर्ड्स महत्वाचे, सिम्बॉलिक, सोशल अँड कल्चरल. मीन्स ऑफ कम्युनिकेशन आहे. म्हणजे लँग्वेज सिस्टमॅटिक आहे, सिम्बॉलिक आहे, सोशल आहे, कल्चरल आहे आणि मीन्स ऑफ कम्युनिकेशन आहे. म्हणजे एकमेकांशी बोलण्याचं, संपर्क करण्याचं साधन जे आपण म्हणतो, इंटरॅक्शन करण्याचं आहे. इट्स डेव्हलपमेंट कॅन बी एक्सप्लेन थ्रू बिहेवियरिस्ट. म्हणजे याची डेव्हलपमेंट जी लँग्वेजची, बिहेवियरिस्ट, नेटिव्हिस्ट, कॉग्निटिव्ह, सोशल, इंटरॅक्शनिस्ट अँड कन्स्ट्रक्शनिस्ट थिअरीज आपण जे बघितले ते आहेत. इफेक्टिव्ह लँग्वेज टीचिंग शुड बी ऍक्टिव्हिटी बेस्ड.
लर्नर सेंटर्ड अँड कम्युनिकेशन ओरिएंटेड असलं पाहिजे. आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं त्याचं हे विद्यार्थी मित्रांनो कन्क्ल्युजन आहे. आता इथनं समोर आपल्याला काय करायचंय तर काही PYQs बघायचे की हा जो टॉपिक आहे जी आपली एक्झाम आहे त्यामध्ये सेट नेट MPSC असेल त्यावरती कसे प्रश्न येऊ शकतात तर हे आपण डिस्कस करणार आहोत. आता पहिलं बघा काय दिलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट PYQ. लँग्वेज इज प्रायमरीली अ सिस्टम ऑफ कशाची सिस्टम आहे. ग्रामर रूल्स ओनली, सिम्बल्स यूज फॉर कम्युनिकेशन, रिटन सायन्स ओनली, साऊंड ओनली. आता जर करेक्ट कुठला आहे तर करेक्ट आन्सर इथे बी आहे. म्हणजे काय सिम्बल्स यूज फॉर कम्युनिकेशन. आता ग्रामर रूल्स ओनली होणार नाही. रिटन सायन्स आहे का फक्त नाही स्पोकन मध्ये तर साऊंड ओनली असंही नाही. मग इथे सिम्बल्स यूज फॉर कम्युनिकेशन म्हणजे सिम्बल्स म्हणजेच काय थोडक्यात सिम्बल्स म्हणजेच आपण ज्याला वर्ड्स म्हणतो. राईट. आता वेगवेगळ्या थिंकर्सनी वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे त्याला टर्म्स यूज केलेले आहेत तर यांनी सायन्स देखील म्हटलेलं आहे. एक्सप्लेनेशन बघायचं. लँग्वेज इज अ सिम्बॉलिक सिस्टम. Words, sound, signs and gestures represent meaning. It is mainly used for communication. आणि याचा वापर मेनली कशासाठी केला जातो तर कम्युनिकेशन साठी केला जातो. नेक्स्ट काय क्वेश्चन आहे बघा. हु डिफाईन लँग्वेज ॲज अ सिस्टम ऑफ सायन्स. कुणी डिफाईन केले की लँग्वेज ही अ सिस्टम ऑफ सायन्स आहे. विगोटस्की, BF स्किनर, फर्डिनांड डी सॉसर, जीन पिएगेट. आणि करेक्ट आन्सर जे आहे ते आहे फर्डिनांड डी सॉसर. त्यानं काय म्हटलं आहे की भाषा ही जी आहे ही एक सिस्टम आहे आणि ती सिस्टम कशाची आहे तर सायन्सची. म्हणजे काय फर्डिनांड डी सॉसर व्ह्यूड लँग्वेज ॲज अ सिस्टम ऑफ सायन्स. अ साइन हॅज अ साऊंड फॉर्म अँड अ मिनिंग. म्हणजे साइन काय आहे तर एक साऊंड फॉर्म आहे आणि त्याला काय आहे तर मिनिंग आहे. तर इथे आपण आता हा सेकंड क्वेश्चन इथे आपण डिस्कस केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष देऊन बघा काय दिलेले आहेत क्वेश्चन फार महत्वाचे आहेत. द थिअरी दॅट एक्सप्लेन्स लँग्वेज लर्निंग थ्रू इमिटेशन अँड रिइन्फोर्समेंट इज. कुठली थिअरी आहे की ती काय एक्सप्लेन करते लँग्वेज लर्निंग थ्रू इमिटेशन अँड रिइन्फोर्समेंट. तुम्हाला सगळ्यात अगोदर क्वेश्चन समजून घ्यायचं आहे त्यानंतर ऑप्शन्स व्यवस्थित बघायचे आहेत. कॉग्निटिव्ह थिअरी, बिहेवियरिस्ट थिअरी, नेटिव्हिस्ट थिअरी आणि सोशल इंटरॅक्शनिस्ट थिअरी ABCD असे 4 ऑप्शन्स आहेत आणि यातलं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे पी ज्याला आपण बिहेवियरिस्ट थिअरी असं म्हणतो. एक्सप्लेनेशन बघा काय आहे तर बिहेवियरिस्ट थिअरी एक्सप्लेन्स लँग्वेज लर्निंग थ्रू इमिटेशन. बिहेवियरिस्ट थिअरी काय एक्सप्लेन काय करते तर लँग्वेज थ्रू इमिटेशन म्हणजे दुसऱ्याला इमिटेट करणे, जसं त्या जसं फॉलो करणे, रेपिटेशन प्रॅक्टिस करणे त्याची, रिइन्फोर्स करणे, परत परत यूज करणे त्याचा आणि हॅबिट फॉर्मेशन करणे त्यालाच आपण म्हणतो बिहेवियरिस्ट थिअरी. म्हणजे ही जी थिअरी आहे इथे सांगते थिअरी आपल्याला बिहेवियरिस्ट थिअरी सांगते की या पद्धतीनं लँग्वेज स्टडी केली जाऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 4 काय दिलाय बघा. BF स्किनर इज असोसिएटेड विथ. आता BF स्किनरची थिअरी आपण अगोदर बघितली तर ती कुठली आहे तर ती आहे बिहेवियरिस्ट थिअरी. आता बघा इथे 4 ऑप्शन दिले. नेटिव्हिस्ट थिअरी, कॉग्निटिव्ह थिअरी, बिहेवियरिस्ट थिअरी आणि कन्स्ट्रक्टिव्हिस्ट थिअरी. तर करेक्ट आन्सर आहे बिहेवियरिस्ट थिअरी. स्किनरला काय म्हटलंय. स्किनर बिलीव्ह दॅट चिल्ड्रन लर्न लँग्वेज फ्रॉम एन्व्हायरमेंट थ्रू इमिटेशन अँड रिइन्फोर्समेंट. आता इथे लक्षात ठेवायचं आहे की BF स्किनर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे बिहेवियरिस्ट थिअरी आणि बिहेवियरिस्ट थिअरी समोर आलं की BF स्किनर समोर आलं पाहिजे. म्हणजे तिथे म्हणजेच कुठले वर्ड्स लक्षात आले पाहिजे इमिटेशन अँड रिइन्फोर्समेंट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 5 काय आहे तर द कॉन्सेप्ट ऑफ लँग्वेज ऍक्विजिशन डिव्हाइसेस LAD शॉर्ट फॉर्म याचा बघा वॉज प्रपोज बाय नोम चॉम्स्की, जीन पिएगेट, जेरॉम ब्रुनर, एडवर्ड सॅपे. तर याचा करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ए. नोम चॉम्स्कीनं म्हटलं आहे लँग्वेज ऍक्विजिशन डिव्हाइस ज्याला आपण LAD असं म्हणतो. एक्सप्लेनेशन बघा. Noam Chomsky proposed the idea of language acquisition device ज्यालाच LAD म्हणतो आपण. LAD जर तुम्हाला याचा लॉंग फॉर्म विचारला इन केस ऑफ लँग्वेज लर्निंग तर हे लक्षात ठेवायचं आहे. Noam Chomsky proposed the idea of language acquisition device or LAD
इट मीन्स द ह्युमन माइंड हॅज अन इनबॉर्न कॅपॅसिटी टू एक्वायर लँग्वेज. फार महत्वाचा हा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू चॉम्स्की लँग्वेज लर्निंग इज मेनली काय आहे? अ रिझल्ट ऑफ पनिशमेंट, पहिला ऑप्शन. बी बघा, अ मेकॅनिकल प्रोसेस. सी अन इनेट ह्युमन एबिलिटी. आणि डी ट्रान्सलेशन बेस्ड लर्निंग. करेक्ट आन्सर काय आहे? सी बघा, अन इनेट ह्युमन एबिलिटी. काय आहे? अँड नोम चॉम्स्की काय म्हणतोय की लँग्वेज लर्निंग जे आहे अँड इनेट ह्युमन एबिलिटी आहे. एक्सप्लेनेशन बघा. Chomsky believed that children are naturally prepared to learn language. Language is not only learned by imitation. फक्त कुणाला इमिटेट करून भाषा शिकली जाऊ शकत नाही असं नोम चॉम्स्कीचं म्हणणं आहे. क्वेश्चन नंबर 7 आपल्याला इथे बघायचं आहे. काय तर which theory gives importance to mental development in language learning? कुठली थिअरी आहे? तर ऑडिओलिंग्वल थिअरी, कॉग्नेटिव्ह थिअरी, बेवरिस्ट थिअरी, ग्रामर ट्रान्सलेशन थिअरी. यातली कुठली आहे? तर कॉग्नेटिव्ह थिअरी इथे आहे, ऑप्शन नंबर बी. एक्सप्लेनेशन. कॉग्नेटिव्ह थिअरी कनेक्ट्स लँग्वेज डेव्हलपमेंट विथ थिंकिंग, मेमरी, अंडरस्टँडिंग अँड कॉन्सेप्ट फॉर्मेशन. म्हणजे कॉग्नेटिव्ह थिअरी काय कनेक्ट करते? तर लँग्वेज डेव्हलपमेंट विथ व्हॉट? थिंकिंग, मेमरी, अंडरस्टँडिंग, कॉन्सेप्ट फॉर्मेशन. तर हा क्वेश्चन नंबर 7 आपण इथे डिस्कस केलेला आहे. क्वेश्चन नंबर 8 काय बघा. जीन पियागेट इज मेनली असोसिएटेड विथ. तो कशाशी संबंधित आहे? कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, युनिव्हर्सल ग्रामर, सोशल इंटरॅक्शन, रिएन्फोर्समेंट थिअरी. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट. मग कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर पियागेट म्हणतोय, पियागेट एक्सप्लेनेशन काय? पियागेट बिलीव्ड दॅट चिल्ड्रन डेव्हलप लँग्वेज अलॉंग साइड देअर कॉग्नेटिव्ह ग्रोथ अँड एक्सपिरियन्स. कॉग्नेटिव्ह ग्रोथ होते आणि एक्सपिरियन्स थ्रू तो शिकत असतो. जीन पियागेट. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 9. The social interactionist theory of language development is mainly associated with. The social interactionist theory जी आहे of language development is mainly associated with कुणाची आहे? नोम चॉम्स्की, ऑप्शन ए. एडवर्ड सपीर, ऑप्शन बी. ऑप्शन सी लेव वेगोटोस्की आणि ऑप्शन डी आहे B.F. स्किनर. तर याचं करेक्ट आन्सर आहे काय? तर सी. करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, लेव वेगोटोस्की. आता एक्सप्लेनेशन काय बघा. वेगोटोस्की एम्फसाइज सोशल इंटरॅक्शन, कल्चर, गायडन्स इन लँग्वेज डेव्हलपमेंट. म्हणजे हे देखील आपल्याला बारकावे जे इथे दिलेले आहेत बघा. हे क्वेश्चन्स प्रॅक्टिस साठी आहेत, पीवायक्यूज आहेत. तसेच ऑल एक्झाम कट्टा या ऍप मध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज देखील दिलेली आहे. त्याचा देखील तुम्हाला फायदा होईल. तुम्ही ते डाउनलोड करा आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देखील दिलेला आहे कॉन्टॅक्ट साठी. आता क्वेश्चन नंबर 10 काय बघा. ZPD स्टँड्स फॉर कशासाठी आहे? आपण बघा वरती डिस्कस करताना, थिअरी वरती डिस्कस करताना ZPD वर्ड आला होता. ऑप्शन ए झोन ऑफ प्रॅक्टिकल डेव्हलपमेंट, ऑप्शन बी झोन ऑफ प्रायमरी डेव्हलपमेंट, ऑप्शन सी झोन ऑफ पर्सनल डेव्हलपमेंट, ऑप्शन डी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. याचा करेक्ट ऑप्शन आहे बघा ऑप्शन डी, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. आता इथे काय आहे बघा. ZPD मीन्स याचा अर्थ काय होतो? द गॅप बिटवीन what a learner can do, what a learner can do independently and what the learner can do with the support. म्हणजे स्वतः काय करू शकतो आणि दुसऱ्याचा सपोर्ट घेऊन काय करू शकतो याचाच अर्थ होतो ZPD. हे लक्षात ठेवायचंय. लॉंग फॉर्म ऑफ ZPD. नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर 11. द फर्स्ट लँग्वेज स्किल डेव्हलप्ड बाय अ चाइल्ड इज युजली. पहिलं लँग्वेज स्किल डेव्हलप झालं चाइल्डचं तर कुठलं होतं? रीडिंग होतं, लिसनिंग होतं, रायटिंग की ग्रामर? आता यातलं हे तर स्किल नाहीच. रायटिंग आहे तर ते फॉर्मल एज्युकेशन लागतं. रीडिंग अगोदर येणार नाही. म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे. कुठलं? लिसनिंग. अ चाइल्ड फर्स्ट लिसन्स टू साऊंड अँड वर्ड्स. स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग डेव्हलप लेटर. म्हणजे त्यानंतर येतात. म्हणजे कसं सिक्वेन्स LSRW असा तो सिक्वेन्स येतो.
नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. क्वेश्चन नंबर 12 काय आहे? द नॅचरल ऑर्डर ऑफ लँग्वेज स्किल्स इज जनरली. नॅचरल ऑर्डर कुठली आहे कुठली भाषा शिकण्याची? साहजिकच आहे ऑप्शन ए जे दिसतंय आपल्याला बघा तेच करेक्ट आहे. बी नाही, सी नाही, डी नाही. कारण रीडिंग अगोदर येत नाही, स्पीकिंग अगोदर येत नाही, रायटिंग नाही. सुरुवात कुठनं होते? ऐकण्यापासून. ऐकण्यापासून म्हणजे कुठनं? लिस्निंग. लिस्निंग म्हणजे ऐकल्यानंतर काय? स्पीकिंग. त्यानंतर फॉर्मल एज्युकेशन मध्ये रीडिंग आणि रायटिंग. म्हणजे हे हँड टू हँड तुम्हाला इथे स्टडी करावं लागतं. म्हणजे ही नॅचरल ऑर्डर आहे. आता काही भाषा शिकताना आपली ऑर्डर चुकते बघा. म्हणजे काही काही वेळेस काय होतं, आपण रायटिंग सुरुवात करतो, रायटिंग रीडिंग असा प्रकार येतो बघा. तर हा प्रकार इथे केला तर चुकीची ऑर्डर होते. त्यामुळे करेक्ट ऑप्शन जे आहे हे आहे लिस्निंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. एक्सप्लेनेशन बघा. द युजल ऑर्डर ऑफ लँग्वेज स्किल्स इज LSRW, लिस्निंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. The stage in which a child uses one word to express a complete idea is called. कुठली स्टेज आहे ज्यामध्ये एखादा विद्यार्थी किंवा चाइल्ड म्हणा, मूल म्हणा, uses one word to express the complete idea? टेलिग्राफिक स्टेज, बॅबलिंग स्टेज, लँग्वेज स्टेज और वन वर्ड स्टेज. याचं डी ऑप्शन आहे, वन वर्ड स्टेज जिथे येते. आता बॅबलिंग ही सगळ्यात अगोदरची येणारी आहे 1 नंबरला. आता एक्सप्लेनेशन बघा. In the one word stage, one word carries a full meaning. एक शब्द पूर्ण meaning देतो. For example, milk may mean I want milk. बघा, म्हणजे त्या एखाद्या चाइल्डने म्हटलं मिल्क, त्याचा म्हणण्याचा अर्थ असतो आय वॉन्ट मिल्क. म्हणून याला वन वर्ड स्टेज असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट बघा 14. पापा गो ऑफिस इज अन एक्झाम्पल ऑफ कंप्लीट ग्रामर, टेलिग्राफिक स्पीच, रॅन्डम साऊंड और बॅबलिंग. आता हे असा जर क्वेश्चन आला तर इथे तुम्ही रॅन्डम साऊंड एखाद्यानं जर इथे ऑप्शन घेतलं तर ते चुकीचं होईल. याला टेलिग्राफिक स्पीच असं म्हटलं जातं. करेक्ट ऑप्शन इज बी, दॅट इज टेलिग्राफिक स्पीच. एक्सप्लेनेशन काय आहे? टेलिग्राफिक स्पीच युसेस ओनली इम्पॉर्टंट कॉन्टेंट वर्ड्स. Important content words, small grammatical words are often missing. तर इथे टेलिग्राफिक कॉन्टेंट म्हणजे काय? ज्या शब्दाला मिनिंग आहे तो वर्ड, ते शब्द ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग. कुठलं? कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग CLT मेनली फोकसेस ऑन. म्हणजे कशावर ते फोकस आहे? रियल लाईफ कम्युनिकेशन, ट्रान्सलेशन ओनली, ग्रामर मेमोरायझेशन, सायलेंट रीडिंग ओनली. तर इथे काय आहे? ऑप्शन ए इज करेक्ट, दॅट इज रियल लाईफ कम्युनिकेशन. एक्सप्लेनेशन बघा. कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग. कम्युनिकेटिव्ह लँग्वेज टीचिंग फोकसेस ऑन meaningful communication, interaction, fluency and real life use of language. तर इथे करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे कुठल्या क्वेश्चन साठी? पी. क्वेश्चन नंबर 16 सगळ्यांनी बघायचं आहे. ग्रामर ट्रान्सलेशन मेथड गिव्स मोर इम्पॉर्टन्स टू. ही जी मेथड आहे ना, ग्रामर ट्रान्सलेशन मेथड कशाला इम्पॉर्टन्स देतो? रोल प्लेला ऑप्शन ए. बी जे आहे स्पीकिंग अँड लिसनिंगला. सी आहे ट्रान्सलेशन अँड ग्रामर रूल्सला. आणि डी आहे ग्रुप डिस्कशनला. तर याचं करेक्ट ऑप्शन जे आहे ग्रामर ट्रान्सलेशन मेथडचं ते आहे ऑप्शन सी, ट्रान्सलेशन अँड ग्रामर रूल्स. एक्सप्लेनेशन बघा. ग्रामर ट्रान्सलेशन मेथड फोकसेस ऑन रूल्स, व्होकॅब्युलरी, रीडिंग, रायटिंग अँड ट्रान्सलेशन. तर हे फार महत्वाचं आहे बघा. येथे काय आहे तर कशाला तिथे महत्व दिलं जातं यामध्ये? ग्रामर ट्रान्सलेशन मेथड मध्ये. क्वेश्चन नंबर 17 आपण आता इथे डिस्कस करूया. ऑडिओलिंग्वल मेथड इज मेनली बेस्ड ऑन. कशावर द्या? लिटररी थिअरी, बिहेवियरिस्ट थिअरी, रीडर रिस्पॉन्स थिअरी किंवा नेटिव्हिस्ट थिअरी. आता हे बघा ऑडिओलिंग्वल मेथड ही कशावर आधारित आहे? आता वरची जी आपण वरती जे स्टडी केलेलं आहे, वरती मी जे एक्सप्लेन केलंय त्यामध्ये तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. ऑप्शन ए लिटररी थिअरी, ऑप्शन बी बिहेवियरिस्ट थिअरी, ऑप्शन सी रीडर रिस्पॉन्स थिअरी, ऑप्शन डी नेटिव्हिस्ट थिअरी. आणि याचा करेक्ट ऑप्शन कुठला आहे? बी बिहेवियरिस्ट थिअरी. एक्सप्लेनेशन बघा.
Audio-lingual method uses drills, repetition, pattern practice, habit formation. So it is linked with behaviorism. म्हणून याला याला कशाची लिंक केलेलं आहे? बिहेवियरिझमला. थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे. म्हणजे ज्याला बाकी थिअरी लक्षात आली असेल त्या स्टुडंटला याचा आन्सर आयडेंटिफाय करणं फार सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. Which approach believes that learners actively construct knowledge? Learners actively construct knowledge. Lecture method, dictation method, constructivist approach, grammar translation method. Correct answer आहे C. Constructivist approach. Explanation बघा. Constructivism believes that learners actively build knowledge through experience, activity, interaction and reflection. म्हणजे इथे जे दिलेलं आहे लर्नर्स ऍक्टिव्हली कन्स्ट्रक्ट नॉलेज, तर कुठे तर ते कन्स्ट्रक्टिव्हिस्ट अप्रोच मध्ये शक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. मदर टंग इन सेकंड लँग्वेज लर्निंग कॅन बी युज्ड ॲज. म्हणजे मदर टंग कुठे सेकंड लँग्वेज लर्निंग मध्ये कुठे यूज करू शकतो आपण, कशासाठी? ऑप्शन बघा. ए ऑप्शन काय? अ रिप्लेसमेंट ऑफ ऑल लर्निंग. बी ऑप्शन आहे अ बॅरियर ओनली. सी ऑप्शन आहे अ पनिशमेंट टूल. डी ऑप्शन आहे अ युजफुल सपोर्ट. आता इथं ऑप्शन डी आहे बघा, अ युजफुल सपोर्ट. म्हणजे जिथे गरज आहे, एखादी लँग्वेज स्टडी करत असतो आपण, सेकंड लँग्वेज दुसरी, म्हणजे इंग्लिश शिकवताना महाराष्ट्रामध्ये जर सपोर्टची गरज पडली क्लासमध्ये तर आपण मराठी यूज करू शकतो किंवा हिंदी यूज करू शकतो, त्यानुसार जिथे ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये गरज आहे त्या हिशोबाने. मदर टंग कॅन सपोर्ट सेकंड लँग्वेज लर्निंग. इट हेल्प्स लर्नर्स अंडरस्टँड मीनिंग, कॉन्सेप्ट्स अँड इन्स्ट्रक्शन्स. क्वेश्चन नंबर 20. लँग्वेज टीचिंग शुड बी लर्नर सेंटर्ड. कशी असायला पाहिजे? लर्नर सेंटर्ड. म्हणजे काय? असेसमेंट इज अननेसेसरी. बुक्स आर नॉट युजफुल. सी बघा ऑप्शन, लर्नर्स हॅव डिफरंट नीड्स अँड लेवल्स. आणि डी आहे टीचर शुड नॉट टीच ग्रामर. लर्नर सेंटर्ड म्हणजे कशी असायला पाहिजे? आता इथे बघा काय दिलंय, ऑप्शन सी करेक्ट आहे. लर्नर्स हॅव डिफरंट नीड्स अँड लेवल्स. एक्सप्लेनेशन मध्ये काय बघा, लर्नर सेंटर टीचिंग कन्सिडर्स स्टुडंट्स एज, लेवल, इंटरेस्ट, बॅकग्राऊंड अँड लर्निंग नीड्स. तर अशा प्रकारे आपण हा टॉपिक समजून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑल एक्झाम कट्टा या ऍपमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील. एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक व अधिव्याख्याता जाहिरात क्रमांक 114, 115 तसेच सेट नेट पेपर 2 इंग्लिश साठी संपूर्ण मार्गदर्शन कोर्स ऑल एक्झाम कट्टा ऍपवर उपलब्ध आहे. संपूर्ण अभ्यासक्रम तिथे कव्हर केलेला आहे. आणि निगेटिव्ह मार्किंग स्कीम आहे. एक्झाम मध्ये 10 ऑनलाईन टेस्ट सिरीज दिलेली आहे. एक्झाम लाईक इंटरफेस आहे. सेमिस्टर अनालिसिस दिलेला आहे. आजच ऍप डाउनलोड करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधील लिंकवर क्लिक करा आणि संपर्कासाठी तिथे नंबर दिलेला आहे. थँक्यू सो मच.